नमस्कार. आज मी तुमच्यापुढे विवाहाची प्रथा कशी आणि केव्हा सुरू झाली, विवाहात सप्तपदीचे महत्त्व काय आणि लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या नावाआधी चिरंजीव का लावले जाते यामागील कथा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. खरं तर हिंदू धर्मात प्रत्येक प्रथेमागे कोणते तरी कारण असते. तसेच विवाहबंधनाचे देखील काही कारण आहे. तर विवाह प्रथा कशी आणि केव्हा प्रचलित झाली ते आपण बघूयात. महाभारतात श्वेतकेतूला पत्नीने पतीशी विश्वासू राहण्याची परंपरा निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते. आचार्य श्वेतकेतू हे आचार्य अरुणिमा यांचे पुत्र आणि आचार्य अष्टवक्र यांच्या बहिणीचे पुत्र होते. त्यांचा काळ हा राजा जनकच्या काळातील आहे. धर्मग्रंथात एकदा जनक राजाच्या दरबारात गेल्याचा उल्लेखही आहे. महाभारतात एक कथा आहे की एकदा आचार्य श्वेतकेतू लहान असताना वडील आचार्य अरुणिमा यांच्याकडून शिक्षण घेत होते. संध्याकाळची वेळ होती आणि त्यावेळी त्यांची आई देखील त्यांच्याजवळ बसली होती. इतक्यात एक ब्राह्मण आले व ते श्वेतकेतूच्या आईचा हात धरून त्यांना विचारत होते की तू माझ्यासोबत येशील का. त्यांची आई देखील त्यांच्याकडे रात्र घालवायला गेली होती. ही घटना आचार्य श्वेतकेतूला अत्यंत अपमानास्पद वाटली. ते खूप क्रोधित झाले आणि दुःखी झाले. यावर त्यांचे वडील आचार्य अरुणिमा यांनी त्यांना सांगितले की ही परंपरा आहे. स्त्रीला तिच्या आवडीच्या व्यक्तीसोबत जाण्याची स्वतंत्रता आहे. त्या काळी लग्नाची परंपरा नव्हती आणि पत्नी आपल्या पतीशी विश्वासू असायची कारण आजच्या संदर्भात आपल्याला समजते. त्यावेळी लग्न ही तडजोड होती. भारतीय परंपरेत स्त्री पुरुषाच्या पवित्र विवाह बंधनात सूर्यसावित्रीपासून विवाह सुक्ताची रचना करण्यात आली आहे. विवाहाप्रसंगी पुरुषाने स्त्रीला दिलेले 7 वचन आणि मंत्रजपाची निर्मिती झाल्यानंतरही वैवाहिक नातेसंबंधात अधिक संवेदनशीलता आणि पवित्रता सोबतच प्रेम, आपुलकी यांसारख्या भावना निर्माण होणे बाकी होते. या मनापासूनच्या नात्याला महत्त्व मिळू शकते. त्यानंतर आचार्य श्वेतकेतू यांनी विवाहाची प्रतिष्ठा स्थापित केली, ज्यामध्ये स्त्रीने तिच्या पतीशी विश्वासू राहणे आणि पुरुषांनी देखील वैवाहिक नैतिकतेचे पालन करणे अनिवार्य होते. कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजर टाकू नये यासाठी समाजाला मर्यादेत बांधणे आवश्यक होते. समाजात बौद्धिक आणि चारित्र्यपूर्ण नेतृत्व प्रदान करणे ही ब्राह्मणांची जबाबदारी होती. म्हणून ब्राह्मणांना मर्यादित करणे सर्वात महत्त्वाचे होते. म्हणून ऋषी श्वेतकेतू यांनी ब्राह्मणांवर शिष्टाचाराचे नियम लादून याची सुरुवात केली. त्यात हुंडासारखी व्यवस्था नव्हती. त्याचप्रमाणे ऋग्वेदाच्या कोणत्याही ग्रंथात हुंड्याचा उल्लेख नाही. होय, नंतरच्या वैदिक कालखंडात वाहतूक पद्धतीच्या प्रथेबद्दल अथर्ववेदात नक्कीच चर्चा आहे, पण हा हुंडा नव्हता. हे स्त्रीला तिच्या जाण्याच्या वेळी वापरता येईल असे काहीतरी देण्याशी संबंधित होते, जे तिच्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित होते. वाल्मिकींच्या रामायणात वाहतूचे वर्णन आहे, जे राजा जनकने राजा दशरथांच्या कुटुंबाला भेट म्हणून दिले होते. याला भाषांतरित करून हुंडा असे नाव देण्यात आले आहे. आधुनिक युगात आदराचे प्रतीक बनलेल्या रामचरितमानसमध्ये स्वामी तुलसीदास यांनीही या हुंड्याचे मोठे उदाहरण दिले आहे. मुळात समजून घ्यायची गोष्ट म्हणजे ही की हुंडा पद्धत ही काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी नाही. तर हिंदू धर्मात सप्तपदीला देखील खूप महत्त्व आहे. सप्तपदी म्हणजे काय हे सगळ्यांना माहीत असेलच, तर ते पूर्ण केल्याशिवाय कोणतेही लग्न पार पडत नाही. तसेच पती-पत्नीचे नाते 7 जन्माचे असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक गोष्ट 7 नंबरशी का जोडली जाते? 7व्या क्रमांकाचा विवाहाशी काय संबंध? त्याशिवाय विवाह का होत नाहीत? हिंदू धर्मात 7 हा अंक अत्यंत शुभ आणि विशेष मानला जातो. 7 जन्माचे माणसाशी विशेष नाते असते. त्यामुळे हा 7 आकडा खूप महत्त्वाचा आहे. लग्नातही 7 फेरे घेतले जातात आणि
7 वचने दिले जातात. पण तुम्ही विचार केला आहे का, फक्त 7 संख्या का? असे सांगितले जाते की पृथ्वीवरील सर्व महत्त्वाच्या गोष्टींची संख्या फक्त 7 आहे. जसे इंद्रधनुष्याचे 7 रंग, 7 ध्वनी, 7 समुद्र आणि 7 दिवस इत्यादी. 7 वचनांचे महत्त्व. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळेच मुहूर्तापासून कायदा व्यवस्थेपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर लग्नात 7 वचन करूनच विवाह पूर्ण होतो. वधू आणि वर ही वचने पाळण्याचे वचन देतात आणि कायमचे एकत्र राहण्याची शपथ घेतात. या 7 फेऱ्या हिंदू विवाहाच्या स्थिरतेचा मुख्य आधारस्तंभ मानला गेला आहे. आता बघूयात सप्तपदीचे महत्त्व. पहिल्या फेरीचे महत्त्व. तीर्थव्रतोद्योपन यज्ञकर्म मया सहैव प्रियवयं कुर्याय वामांगमायामी तदा तद्वीयं ब्रवीति वाक्यं प्रथम कुमारी. तर अर्थ बघूयात. पहिल्या फेरीत मुलगी वराकडे मागणी करते की लग्नानंतर तुम्ही कोणत्याही व्रताला किंवा धार्मिक स्थळी गेलात तर मलाही सोबत घेऊन जा. तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर मी माझे आयुष्य तुमच्यासोबत जगायला तयार आहे. त्याला आजच्याप्रमाणे डाव्या बाजूस बसेल. दुसऱ्या फेरीचे महत्त्व. पूजो यथा स्वो पित्रो ममापि तथेश भक्तो निजकर्म कुर्याः वामांगमायामी तदा तद्वीयं ब्रवीति कन्या वचनम द्वितीयम. वधूवराकडून वचन घेते की जसा आपल्या आईवडिलांचा आदर करतो तसाच तो त्यांच्या पालकांचाही आदर करेल आणि कुटुंबियांच्या मर्यादेचे पालन करेल. जर तू हे मान्य केलेस तर मी तुझ्या घराकडे यायला तयार आहे. तिसऱ्या फेरीचे महत्त्व. जीवनम अवस्थात्रये मम पालनं कुर्यात् वामांगयामी तदा तद्वीयं ब्रवीति कन्या वचनम तृतीयम. मुलगी तिसऱ्या फेरीत म्हणते की वराने तिला वचन दिले पाहिजे की वराने आयुष्याच्या तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजेच तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व तिचे पालन केले पाहिजे. जर त्याने ते मान्य केले तर मुलगी संसारात त्याच्याकडे येण्यास स्वीकारते. चौथ्या फेरीचे महत्त्व. कुटुंब संपालन सर्व कार्य कर्तु प्रतिज्ञां यदि कांतं कुर्याः वामांगमायामी तदा तद्वीयं ब्रवीति कन्या वचनम चतुर्थम. वधू चौथ्या फेरीत म्हणते की आता तुझे लग्न होणार आहे तर अशा परिस्थितीत कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी तुझ्या खांद्यावर असेल. जर तुम्ही हे जबाबदारी घेतली तर मला तुमच्याबरोबर येणे मान्य आहे. तसेच पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी नव्या नात्यांचा स्वीकार करते. या श्लोकावरून असे दिसून येते की जेव्हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल तेव्हाच त्याचे लग्न केले पाहिजे. पाचव्या फेरीचे महत्त्व. स्वसद्य कार्ये व्यवहारकर्मण्ये वये मामापि मंत्र येथा वामांगमायामी तदा तद्वीयं ब्रूते वचः पंचमंत्र कन्या. मुलगी तिच्या भावी वराकडून कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी 5वे वचन घेते, ज्यामध्ये ती म्हणते की घरातील कामे, लग्न इत्यादी व्यवहार आणि इतर कोणत्याही गोष्टीवर खर्च करताना तुम्ही माझे मत घ्याल. त्यामुळे तुमच्या जीवनात डाव्या बाजूस येणे मला मान्य आहे. हा श्लोक पूर्णपणे पत्नीच्या अधिकाराची रूपरेषा देतो. आता कोणतेही काम करण्यापूर्वी पत्नीचा आदर तर वाढतोच, शिवाय हक्कांबाबत समाधानाची भावनाही मिळते. 6व्या फेरीचे महत्त्व. न मेपमानं संविधे सखीनां दूतं न वा दुर्व्यसनं भंजश्वेतं वामांगमायामी तदा तद्वीयं ब्रवीति कन्या वचनं च षष्ठम. मुलगी म्हणते की मी कधीही माझ्या मैत्रिणीसोबत किंवा इतर महिलांसोबत बसले आहे, तर तुम्ही कोणत्याही कारणाने कोणाच्याही समोर माझा अपमान करणार नाही. याशिवाय तुम्ही स्वतःला जुगार किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींपासून दूर ठेवाल. तुम्हाला हे मान्य असेल तरच मी तुमच्या डाव्या बाजूस बसणे स्वीकारते. 7व्या फेरीचे महत्त्व. परस्त्रिया मातु समीक्ष
स्नेहम सदा चेन्मयी कांतम कुर्या वामांगमयी तदा तद्वियाम ब्रूते वचहा सप्तमंत्रम. कन्या. 7व्या फेरीत मुलगी वराकडे मागणी करते की तो परस्त्रियांना आपली आई मानेल आणि पतीपत्नीच्या परस्पर प्रेमात कोणालाही भागीदार बनवणार नाही. जर तुम्ही मला हे वचन दिले तर मी तुमच्याबरोबर येण्यास सहमत आहे. प्रत्येक धर्मात वधूवरांबाबत वेगवेगळ्या समजुती आहेत, पण या सगळ्यामधील महत्त्व एकच आहे आणि ते म्हणजे दोघांनी एकमेकांप्रती एकनिष्ठ राहून एकमेकांचा आदर केला पाहिजे. या सर्व शब्दांचा अर्थ असा आहे की जोडप्याने केवळ एकमेकांवर प्रेम केले पाहिजे असे नाही, तर एकमेकांचा आदर देखील केला पाहिजे. याशिवाय प्रत्येक चांगल्या वाईट काळात एकमेकांना साथ द्या. खरं तर मित्रमैत्रिणींनो, ही माहिती टाकण्यामागे एकच उद्देश होता की ही चांगली माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी आणि यातून काहीतरी चांगले घ्यावे. कारण आजच्या कलियुगाच्या काळात ही माहिती मिळणे आवश्यक आहे. कारण आजकाल ह्या सगळ्या गोष्टी सगळे विसरून जात आहेत. आणि हो, प्रत्येक गाव बदलले की प्रथा बदलते. प्रत्येकांच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात. तर मला जे माहीत होते ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता बघूयात आपण लग्नपत्रिकेत पाहतो की वराच्या आणि वधूच्या नावाआधी चिरंजीव लावले जाते. तर ते का लावले जाते यामागे छोटीशीच कथा आहे. तर ती कथा काय आहे ते आपण बघूयात. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. एका ब्राह्मणाला मूलबाळ नव्हते. त्याने महामायेची तपश्चर्या केली. तपश्चर्येने देवी प्रसन्न झाली आणि ब्राह्मणाला वरदान मागायला सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने वरदान म्हणून पुत्र मागितला. माता म्हणाली, माझ्याकडे 2 प्रकारचे मुलं आहेत. पहिला 10,000 वर्षे जगेल, पण तो महामूर्ख आहे. दुसरे म्हणजे तो 15 वर्षे जगेल, म्हणजे त्याचे आयुष्य कमी आहे, पण मोठा विद्वान आहे. तुला कोणता मुलगा पाहिजे? ब्राह्मण म्हणाला, माता, मला दुसरा मुलगा द्या. माता तथास्तु म्हणाली. काही दिवसांनी ब्राह्मणाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याला वाढवले, मोठे केले. हळूहळू 5 वर्षे गेली. मातेच्या वरदानाचे स्मरण करून ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला, 5 वर्षे झाली. आपला मुलगा अल्पायुषी आहे. ज्या डोळ्यांनी त्याला मोठे होताना पाहिले, ज्या डोळ्यांमध्ये त्याची प्रतिमा अपार प्रेमाने भरलेली आहे, मग तेच डोळे याचा मृत्यू बघू शकतील का? तेव्हा पत्नी म्हणाली, माझ्या मुलाला वाचवण्यासाठी काहीतरी करा. ब्राह्मणाने आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी काशीला पाठवले. मुलाच्या वियोगामुळे दोघेही रात्रंदिवस दुःखी होते. हळूहळू वेळ निघून गेली आणि मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली. काशीच्या एका साधूने त्या ब्राह्मण मुलाचा आपल्या मुलीशी विवाह केला. पतीपत्नीच्या मिलनाची रात्र ही त्याच्या मृत्यूची रात्र होती. जीव घेण्यासाठी यमराज नागाच्या रूपात आले. पतीला चावा घेतला. पत्नीने नाग पकडला आणि कमंडलूमध्ये बंदिस्त करून ठेवला. तोपर्यंत तिचा नवरा मरण पावला. पत्नी महामायेची मोठी भक्त होती. पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी तिने मातेची आराधना सुरू केली. पूजा करता करता 1 महिना निघून गेला. पत्नीच्या पावित्र्यासमोर संपूर्ण विश्वात बातमी पसरली होती. यमराज कमंडलूत बंदिस्त झाले आणि यमलोकाचे सर्व कार्य ठप्प झाले. देवांनी मातेला विनंती केली आणि म्हणाले, हे माते, आम्ही यमराजाला मुक्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण करू शकलो नाही. हे जगदंबा, आता फक्त तुम्हीच यमराजाला मुक्त करू शकता. माता जगदंबा प्रकट झाली आणि म्हणाली, हे कन्या, तुम्ही ज्या कमंडलूत नागाला बंदिस्त केले आहे ते दुसरे कोणी नसून ते यमराज आहेत. त्यांच्याशिवाय यमलोकाची सर्व कामे थांबली आहेत. हे कन्या, यमराजांना मुक्त करा. मातेच्या आज्ञेनुसार वधूने यमराजांना कमंडलूतून मुक्त केले. यमराज कमंडलूतून बाहेर आले. मातेला व वधूच्या पावित्र्याला वंदन करून मातेच्या परवानगीने यमराजांनी पतीचे आयुष्य बहाल केले
आणि त्याला सदैव जगण्याचेच म्हणजेच चिरंजीव होण्याचे वरदान दिले आणि त्याला चिरंजीव हो असे म्हटले. तेव्हापासून मुलाच्या नावापुढे चिरंजीव लिहिण्याची प्रथा सुरू झाली. आता बघूयात मुलीच्या नावापुढे चिरंजीव का लिहितात. एक राजा होता. त्याचे नाव आकाशधर होते. त्यांना मूल बाळ नव्हते. नारद मुनी म्हणाले, सोन्याच्या नांगराने भूमी नांगरून त्या भूमीवर यज्ञ करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच संतती प्राप्त होईल. राजाने सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली. नांगरणी करत असताना त्याला भूमीत एक मुलगी दिसली. त्याने मुलीला राजवाड्यात आणले. राजा पाहतो की राजवाड्यात एक सिंह उभा आहे. त्याला मुलीला खायची आहे. भीतीमुळे मुलीने राजाचा हात सोडला. सिंहाने मुलीला तोंडात घेतले आणि त्याचे रूपांतर कमळाच्या फुलात झाले. त्याच क्षणी भगवान श्री विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी कमळाला हाताने स्पर्श केला. कमळाच्या फुलाला स्पर्श करताच ते यमराजाच्या रूपात प्रकट झाले आणि ती मुलगी 25 वर्षाची झाली. राजाने त्या मुलीचा विवाह भगवान श्री विष्णूंशी केला. यमराजांनी तिला आयुष्यमान होत असे म्हटले आणि आयुष्यमानाचे वरदान दिले, म्हणजेच चिरंजीव होत. आणि मग तेव्हापासूनच लग्नाच्या वेळेस मुलींच्या नावापुढे चिरंजीव लिहिल्या जाऊ लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.